प्रेज द लॉर्ड. मी देवाला धन्यवाद देते की प्रभूने मला ही सुंदर संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानते. आणि विशेष करून मी रोपे चॅनल या टी व्हीचे पण मी आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. आणि खरोखर मी एक दोन शब्द बोलू इच्छिते याविषयी. कारण हे जे रोपे चॅनल आहे ते मनुष्याची योजना नाही आहे, ही देवाची योजना आहे. कारण प्रभूला माहीत आहे, त्याचं वचन स्तोत्रसहिता 119 आणि 105 मध्ये म्हटलेलं आहे, देवाचं वचन मनुष्याच्या पावलाकरिता दिवा आहे आणि मार्गावर प्रकाश आहे. आणि आज या जगाला देवाच्या वचनाची गरज आहे, प्रकाशाची गरज आहे. आणि हे चॅनल खरोखर आज घराघरात देवाच्या वचनाचा प्रकाश पोचवत आहे. त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानते आणि देवाला धन्यवाद देते. आपण छोटीशी प्रार्थना करू वचनामध्ये जाण्या अगोदर. माझे जिवंत देवा, मी तुला धन्यवाद देते, तुझे आभार मानते. कारण प्रभू तुझी उपस्थिती आमच्याबरोबर आहे. ही वेळ, हा समय प्रभू तुझपासून आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद. जे वचन प्रभू आज तू आम्हाला देणार आहेस ते आमच्यासाठी आशीर्वादित कर. आणि विशेष करून ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हे वचन आशीर्वादित कर, अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करते. पवित्र आत्मा, माझा संपूर्ण ताबा तू घे आणि माझ्याद्वारे तू बोल, अशी तुझ्याकडे मी प्रार्थनाने विनंती करत आहे. इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती देत प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या, आमेन. आज जो माझा विषय आहे बोलण्याचा, तो विषय आहे खरी स्वतंत्रता, खरी मुक्तता. जर आज आपण बघितलं तर खरं स्वातंत्र्य, खरी मुक्तता आपल्याला कोण देऊ शकतं या जगामध्ये? फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. तोच आम्हाला बंधनातून मोकळं करणार आहे, तोच आम्हाला बंधनातून सोडविणार आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं योहान 8:32 मध्ये, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि सत्य कोण आहे? तर सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून योहान 14:6 मध्ये प्रभूचं वचन सांगतं, येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तोच मार्ग आहे, तोच जीवन आहे आणि तोच सत्य आहे. तोच सर्व काही बंधनातून सोडवणार आहे, पापातून मुक्त करणार आहे. म्हणून आपण पाहतो मत्तयाच्या 1 अध्यायामध्ये मरियेला देवदूताने सांगितलं की तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू प्रभू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. येशू नावाचा अर्थ आहे तारणारा, सुटका देणारा, मुक्ती देणारा. आणि तोच, आणि म्हणूनच प्रभू येशू ह्या जगामध्ये जन्म घेतला, कारण की सर्व मानवजातीचं तारण करण्यासाठी आणि त्यांना सुटका देण्यासाठी. देवाचं वचनामध्ये लिहिलेलं आहे योहान 10:10 मध्ये, चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करावयास येतो, पण प्रभू येशू म्हणत आहे की मी आलो आहे जीवन देण्यासाठी, विपुलतेचं जीवन देण्यासाठी. आणि खरोखर प्रत्येकाला प्रभू येशूने ते जीवन दिलेलं आहे. पण आज जर आपण बघितलं या जगामध्ये कितीतरी लोक आज प्रभूपासून दूर आहेत, कितीतरी लोक आज वेगवेगळ्या बंधनामध्ये जीवन जगत आहेत, जखडून पडलेले आहेत. कोणी आजाराच्या बंधनामध्ये आहे, कोणी पापाच्या बंधनात आहे, कोणी व्यसनाच्या बंधनात आहे, कोणी मूर्तीपूजेच्या बंधनात आहे, वेगवेगळ्या जगिक गोष्टींच्या बंधनात आहेत. आज अशा प्रकारचं मनुष्याचं जीवन बांधलं गेलेलं आहे. पण जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, प्रभूला आमच्या जीवनामध्ये घेतो, तो आमच्या जीवनातली बंधनं तोडून टाकतो. म्हणून आज आपण शास्त्रातून काही उदाहरणं आपण पाहणार आहोत की जे अशाच बंधनामध्ये ज्यांचं जीवन होतं, पण प्रभूने त्यांना त्या बंधनातून सोडवलेलं आहे, प्रभूने त्या बंधनातून त्यांना मोकळं केलेलं आहे. तर यावेळेस मी वचन काढते योहान याचा 4था अध्याय. आणि त्या शास्त्र भागामध्ये आपण वाचतो शमरोनी स्त्रीविषयी. ही जी स्त्री आहे तिचं सुद्धा जीवन पापाच्या बंधनामध्ये होतं, आणि ते बंधन म्हणजे व्यभिचाराचं बंधन होतं. तिचं जीवन अशा प्रकारचं होतं की ती 4 चौघांच्या समोर ती येऊ शकत नव्हती. तिचं एक लाजिरवाणं जीवन होतं. आणि त्या वचनामध्ये आपण पाहतो की ती याकोबाची जी विहीर आहे, त्या काळामध्ये सर्व लोक त्या ठिकाणी येऊन पाणी भरत असत, पण ती स्त्री अशा वेळेस त्या विहिरीवर येत होती जेव्हा कोणीही त्या ठिकाणी
येत नसत, अशा वेळेस ती येऊन त्या ठिकाणी ती पाणी भरण्यासाठी येत होती. पण तुम्हाला माहीत आहे का, आपला प्रभू येशू ख्रिस्त अशा आत्म्यांचा शोध करत आहे की जे देवापासून दूर आहेत, जे पापामध्ये हरवलेले आहेत, अशा लोकांचा प्रभू येशू शोध घेत आहे. आणि प्रभूला तिचं जीवन माहीत होतं की तिचं जीवन आज पापामध्ये ती जीवन जगत आहे. त्या पापातून तिला बाहेर येण्याची गरज आहे, प्रभूला माहीत होतं. आणि म्हणून प्रभू येशू त्या ठिकाणी गेलेला आहे. सुखार नावाचं जे नगर आहे, जे गाव आहे, त्या गावामध्ये प्रभू येशू गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी ती याकोबाची विहीर आहे आणि तिथं प्रभू येशू गेलेला आहे. प्रभू येशूला पण तिथं सांगितलेलं आहे की तहान लागलेली आहे. जर आज आपण खरं पाहिलं असता, प्रभू येशूला कशाची तहान लागलेली आहे? प्रभू येशूला नाश होणाऱ्या आत्म्यांची तहान लागलेली आहे. आत्मे देवाच्या राज्यात आणण्याची तहान लागलेली आहे. आणि त्या स्त्रीविषयी प्रभू येशूला कळवळ आहे. कारण प्रभू येशू काय म्हणत आहे, तो ह्या जगामध्ये कशासाठी आलेला आहे? मनुष्याला जीवन देण्यासाठी आलेलं आहे. आणि त्या स्त्रीविषयी जर आपण विचार केला, देवाला वाटतं की त्या स्त्रीच्या आत्म्याचा नाश होऊ नये, तर ती देवाच्या राज्यामध्ये तिने यावं. कारण प्रभूचं वचन म्हणतंय की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाचं काय व्हावं? तारण व्हावं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी देवाची ही योजना आहे की त्या ठिकाणी तो प्रभू येशू त्या गावामध्ये गेलेला आहे आणि त्या स्त्रीची भेट प्रभूने घेतलेली आहे. आणि प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे त्या स्त्रीला की तू मला प्यावयास काय कर? पाणी दे. आणि त्यावेळेस ती स्त्री त्या ठिकाणी म्हणत आहे की तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यावयास पाणी मागता, हे कसे? कारण त्या काळात शमरोनी आणि यहुदी हे खरोखर एकमेकाचे खूप विरोधक होते. कुठल्याही प्रकारचा संपर्क त्यांचा एक दुसऱ्यांबरोबर नव्हता. म्हणून त्या स्त्री प्रभू येशूला अशा प्रकारे तिने बोलली. पण येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे? हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. आणि त्यावेळेस ती स्त्री म्हणते की ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही, विहीर नाही, ती तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? प्रभू येशू तिला काय म्हणत आहे हे तिच्या लक्षात आलं नाही, तर ती अशा प्रकारे प्रभू येशूला म्हणत आहे. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी मी देईल, जो कोणी ते पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असं होईल. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं की तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती स्त्री त्याला म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, हे ठीक बोललीस, हे तू खरे सांगितलेस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस. म्हणजे तिने प्रभू येशूला जी गोष्ट सांगितली ती सत्य आहे. प्रभूला ते कळलं आणि देवाने तिला ज्यावेळेस हे सगळं सत्य सांगितलं त्यावेळेस तिला आश्चर्य वाटलं. कारण माझ्या जीवनातलं पाप हा उघडकीस करणारा, मला सांगणारा हा कोण आहे? देवाचा माणूस आहे, देवाचा संदेष्ट आहे. तिला एकदम आश्चर्य वाटलं आणि तिला कळलं की हा देवाचा माणूस आहे. आणि तिने काय केलं, ज्यावेळेस तिला हे समजलं, तिने आपली घागर तिथेच टाकली. वचन सांगतं की ती स्त्री आपली घागर तिथेच टाकून नगरात गेली आणि लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले, तो मनुष्य पहा, तो ख्रिस्त असेल काय? तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. या ठिकाणी आपण पाहतो ती स्त्री पापाच्या बंधनात होती, व्यभिचाराच्या बंधनात होती. पण प्रभू येशूने ज्यावेळेस तिची भेट घेतली, तिच्या जीवनातल्या गोष्टी तिला दाखवून दिल्या, तिला सांगितलं, तेव्हा तिचे आध्यात्मिक नेत्र उघडले आणि तिला कळलं की मी ज्या पापामध्ये जगत आहे त्याच्यामुळे मी देवापासून किती लांब आहे, मी किती घाणेरडं जीवन जगत आहे. पण प्रभू येशूने तिला त्याच्या प्रकाशामध्ये आणलं. त्या पापाच्या अंधकारातून प्रभू येशूने तिला बाहेर काढलं आणि त्यावेळेस ती उठून नगरामध्ये गेली आणि येशूची साक्ष सांगू लागली. येशूची सुवार्ता तिने गावामध्ये जाऊन सांगितली. प्रभू येशूला प्रत्येक जीवात्म्याची काळजी आहे. प्रभू येशूला वाटतं की कुणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येक आत्म्याचं काय व्हावं?
तारण व्हावं. आणि त्या स्त्रीच्या जीवनात जे दुःख होतं, निराशा होती, जी तिच्या जीवनामध्ये जी मनुष्यापासून ती विभक्त राहत होती, अलिप्त राहत होती, पण आता तिच्यामध्ये धैर्य आलं, आनंदित तिचं जीवन प्रभू येशूने केलं. त्या अंधारातून, पापातून काढून ती देवाच्या प्रकाशामध्ये आलेली आहे. देवाला धन्यवाद असो. त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहतो. जक्कयाविषयी आपण ऐकतो. जक्कय जो आहे तो त्याचं सुद्धा जीवन पापामध्ये, पापाच्या बंधनामध्ये अडकलेलं होतं. आपल्याला त्याची गोष्ट माहिती आहे. त्याच्या जीवनामध्ये एक स्वार्थ होता, द्रव्याचा मोह होता, लबाडी होती आणि फसवणूक होती. ह्या बंधनात त्याचं जीवन गुरफटून गेलेलं होतं. आणि त्यामुळेच तो काय झालेला होता, लोकांकडून कर गोळा करत होता, जोर जबरदस्तीने जुलूम करत होता, लोकांकडून जास्त प्रमाणात पैसा हिसकावून घेत होता. आणि अशा प्रकारे तो काय झाला होता, श्रीमंत झाला होता. त्यावेळेस त्याला कोणीही जक्कयाला चांगला व्यक्ती म्हणत नव्हतं, कारण त्याचं जे जीवन होतं ते खूप घाणेरडं, वाईट होतं, मनुष्याला फसवणारं त्याचं जीवन होतं. आणि त्याची सुद्धा भेट प्रभू येशूने घेतलेली आहे. त्या नगरामध्ये पण आल्यानंतर प्रभू येशू, त्या भरपूर गर्दी प्रभू येशूच्या मागे होती. आणि जेव्हा जक्कयाला पण कळालं की ह्या आपल्या गावात प्रभू येशू आलेला आहे, त्या प्रभू येशूविषयी कदाचित त्याने ऐकलं असेल आणि त्याच्या अंतकरणात उत्कंठा झाली की प्रभूला भेटावं, प्रभूला पाहावं. आणि त्याच्या मनात ही उत्कंठा असल्यामुळं तोही त्या गर्दीमध्ये जाऊ लागला. पण त्याच्या लक्षात आलं त्याला प्रभू येशू दिसणारच नव्हता त्या गर्दीतून, कारण त्याची उंची कमी होती. वचन सांगतं की तो ठेंगणा होता. आणि त्या ठिकाणी जक्कयाने एक युक्ती लढवली. तो धावत पुढे गेला. ज्या रस्त्याने प्रभू येशू जाणार होता त्या रस्त्याने धावत तो पुढे गेला. आणि उंबराचं जे झाड रस्त्याकडेला होतं त्या झाडावर चढून तो बसला. या ठिकाणी आपण पाहतो त्याला येशूला पाहण्याची किती उत्कंठा लागलेली. तो झाडावर चढून बसला येशूला पाहण्यासाठी. आणि हे सर्व काय प्रभूला माहीत होतं, येशूला सर्व काही माहीत होतं. आणि त्या ठिकाणावरून जाताना प्रभू येशूने त्या झाडाच्या खाली आल्यानंतर आपली दृष्टी वर केली आणि जक्कयाला म्हटला, जक्कया त्वरा करून तू खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे, आज मला तुझ्या घरी यायचे आहे. आणि जेव्हा हे जक्कयानं ऐकलं इतका आनंद झाला, तो भरभर झाडावरून खाली उतरला आणि तो घरी धावत गेला. त्याला खूप आश्चर्य वाटलं की प्रभू माझ्या घरी येत आहे, येशू माझ्या घरी येणार आहे. आणि खरोखर त्याने आपल्या घरी प्रभू येशू आल्यानंतर त्याने आनंदाने येशूचं काय केलं, आगत स्वागत केलं. जेव्हा येशू त्याच्या घरामध्ये गेला, त्याच्याबरोबर वेळ घालवू लागला, त्यावेळेस आजूबाजूचे लोक कुरकुर करू लागले की हा येशू पापी लोकांच्या बरोबर बसतो, जेवतो, त्यांच्या घरामध्ये जातो. लोक कुरकुर करू लागले. पण आपण या ठिकाणी पाहतो की प्रभूने म्हटलेलं आहे तो पाप्यांना तारावयासाठी या जगामध्ये आलेला आहे, जे हरवलेले त्यांना शोधण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. आणि जक्कय जो आहे तो पापामध्ये त्याचं जीवन हरवलं होतं, प्रभूपासून तो दूर होता. आणि म्हणून प्रभू येशूने त्याला शोधून काढलं. आणि प्रभू येशू त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर जक्कयाच्या जीवनाचा पालट झालेला आहे. जक्कय काय म्हटला, प्रभू मी ज्यांचं 4 पटीने ज्यांचं मी अन्यायानं लुबाडलेलं आहे त्यांचं मी 4 पटीने परत करतो. आणि त्याने खरोखर जी धनसंपत्ती साठवलेली होती, जो काही पैसा असेल, जे काही त्याच्याजवळ मौल्यवान वस्तू असतील, त्या सगळ्या त्याने गोरगरिबांना वाटून दिल्या. प्रभूच्या समोर सगळं काही त्याने दिलं. आणि त्याला पश्चाताप झाला. त्याला समजलं त्याची चूक की मी अन्यायानं हे लुबाडून लोकांकडून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशूने पाहिलं हे, त्यावेळेस प्रभू येशूला आनंद झाला. आणि प्रभू येशूने काय म्हटलं की आज या घराला तारण प्राप्त झालेला आहे. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, प्रभू समोर आपलं पाप कबूल करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाचं, आमच्या कुटुंबाचं तारण होऊ शकत नाही. आज कितीतरी लोक आहेत, विश्वासणारे ख्रिश्चन लोक आहेत, चर्चला आपण जातो, प्रार्थना करतो, सगळं काय करतो, पण आज कोणत्या ना कोणत्या पापामध्ये आमचं जीवन काय झालेलं आहे, जखडून पडलेलं आहे. कोणत्या ना कोणत्या पापाच्या बंधनात आज आम्ही अडकलेले आहोत. त्याच्यानंतर आपण पाहतो आणखीन एक उदाहरण मला द्यायला आवडेल. मार्क याचा 5 अध्याय आणि वचन 25 पासून पुढे
या ठिकाणी एक स्त्रीविषयी सांगितलेलं आहे. तिचं जीवन जे आहे ते आजाराच्या बंधनामध्ये ती अडकलेली आहे. आणि किती वर्ष? 12 वर्ष ती त्या आजाराच्या बंधनामध्ये जखडून पडलेली आहे. ती रक्तस्रावाच्या आजाराने ती त्रासून गेलेली आहे. त्या निराशेमध्ये ती जीवन जगत आहे. या ठिकाणी वचनामध्ये सांगितलेलं आहे की आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री, तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. म्हणजे तिने किती प्रयत्न केले आपल्याला आरोग्य मिळावं, ह्या आजारातून आम्ही बरं व्हावं. आपल्या जवळचं होतं नव्हतं ते सगळं तिनं खर्चून टाकलं, पण तिला आरोग्य मिळालं नाही. पण काय झालं? तिचा आजार बळावत गेला, तिला जास्तच त्रास होऊ लागला. पण या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू त्या ठिकाणी गेलेला आहे. लोकांची गर्दी प्रभू येशूच्या मागे आहे. आणि त्यावेळेस त्या स्त्रीला समजलं की येशू या ठिकाणी आलेला आहे. तिनं कदाचित ऐकलं असेल, येशू हा रोग मुक्त करणारा आहे, आजार बरे करणारा आहे, चमत्कार करणारा आहे. तिने ऐकलं असेल आणि म्हणून तिने काय केलं? अंतकरणामध्ये विश्वास ठेवला. आणि ती विश्वास ठेवून काय म्हणाली? वचन या ठिकाणी 28 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मार्क 5वा अध्याय 28 वचन. कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना मी शिवले तरी बरी होईल. तिचा विश्वास किती मोठा आहे. ती म्हणत आहे की त्याच्या वस्त्राला, तिच्या कपड्यांना जरी मी स्पर्श केला तरी मी काय होईल? बरी होईल. हा तिचा विश्वास प्रभू येशूने पाहिला आणि त्याप्रमाणे तिने विश्वासाने कृती केली आणि त्याच क्षणाला तिला देवाने आरोग्य दिलं. वचन 29 मध्ये म्हटलेलं आहे की तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण ह्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिच्या शरीरात तिला अनुभव आला. आणि त्या क्षणी त्या पिढेतून ती मुक्त झाली. त्या आजाराचं बंधन तिचं तुटलं गेलं. तिला प्रभू येशूने आरोग्य दिलं. ही जी आपण काही उदाहरणं पाहिली, ह्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की प्रभू येशूनं कार्य केलेलं आहे. त्यांनी विश्वास ठेवला आणि देवानं त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. त्यांना त्यांच्या बंधनातून देवानं काय केलं? मोकळं केलेलं आहे. आजही लोक कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींच्या बंधनामध्ये आहेत. आज प्रभू येशू आपल्याला समोर दिसत नाही, पण देवाचं वचन हाच प्रभू येशू आहे. कारण योहान 1:1 मध्ये म्हटलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. 14 वचन मध्ये म्हटलेलं आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. शब्द म्हणजे प्रभू येशू. आणि हा शब्द आज आम्हा प्रत्येकाजवळ आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. येशू त्याच्या वचनाच्या थ्रू प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. आज हे वचनावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. हे वचन आम्ही ग्रहण करायला पाहिजे. आम्ही पश्चाताप करायला पाहिजे. ज्या पापामध्ये आम्ही आहोत, कोणत्या बंधनामध्ये आम्ही आहोत, जर आज आम्ही प्रभूला हाक मारायला पाहिजे, पश्चाताप करायला पाहिजे. कारण देवाचं वचन म्हणतं, स्तोत्र 145 आणि 18 मध्ये, जे खऱ्या भावाने माझा धावा करतात त्या सर्वांच्या जवळ मी आहे. तो येशू आमच्यावर प्रेम करणार आहे. तो कधी आम्हाला त्याच्यापासून दूर घालवत नाही, कधी तो आम्हाला त्याच्यापासून दूर करत नाही, तर तो आमच्यावर प्रेम करतो. तो आमचे अश्रू पुसतो. आज कितीतरी असे भाऊ बहिणी आहेत विश्वासणारे, कितीतरी पिढ्यानपिढ्या ते प्रभूला ओळखणारे आहेत, पण आज जर बघितलं त्यांचं जीवन निराशेने भरलेलं आहे, दुःखाने भरलेलं आहे. आजारामध्ये ते अडकून पडलेले आहेत, वेगवेगळ्या बंधनात ते अडकून पडलेले आहेत. आज खरा जिवंत देव आमच्याजवळ असतानाही आज आमची ही परिस्थिती आहे. कारण की आम्ही पश्चाताप करण्याची गरज आहे, देवाजवळ येण्याची गरज आहे, पाप कबूल करण्याची गरज आहे. तो देव आम्हाला त्या पापातून सोडवण्यासाठी समर्थ आहे. त्या पापातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी तो समर्थ आहे. आज जे कोणी देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात, प्रत्येकासाठी देवाचं वचन आहे. जर आज आम्ही हे वचन ऐकत असताना स्वतःचं परीक्षण करूया. प्रभू, आज मी कोणत्या पापामध्ये अडकलेलो आहे का? कोणत्या निराशेमध्ये मी आहे का? कोणत्या बंधनात माझं जीवन आहे का? तुला ज्या गोष्टी आवडत नाहीत अशा चुकीच्या गोष्टीत मी चालत आहे का? स्वतःचं परीक्षण करूया आणि प्रभूकडे क्षमा मागूया, पश्चाताप करूया. तो जिवंत देव आज आम्हाला जीवन देणार आहे.
प्रभू येशू म्हणतो, चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करावयास येतो, पण मी तर आलेलो आहे ते जीवन देण्यासाठी. तो जीवन देण्यासाठी आज आपल्याला तयार आहे. ते जीवन घेण्यासाठी आपण तयार होऊया, आपल्या मनाची तयारी करूया, पश्चाताप करूया, पाप प्रभू समोर कबूल करूया, त्या देवासमोर आम्ही नम्राने लीन होऊया. तो देव आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, आमचं जीवन बदलण्यासाठी तो यावेळेस तयार आहे. प्रभू करो हे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. आमच्या जिवंत महान सामर्थ्याने भरलेल्या प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर पित्या, हे वचन तुझ्या देवबापा आमच्यासाठी मार्गावर प्रकाश आणि पावलाकरता दिवा आहे. कितीतरी लोक आज या जगिक गोष्टीत अंधकारामध्ये जीवन जगत आहेत, पण देवबापा तूच त्यांना त्याच्यातून बाहेर काढणार आहेस. तुझं वचनच तुझ्या प्रकाशात आणणार आहे, त्यांचं जीवन बदलणार आहे. जिवंत देवा प्रभू, मी विशेष करून प्रार्थना करत आहे, ज्या प्रियजनांनी हे वचन ऐकलेलं आहे, ऐकत आहेत, त्यांच्या जीवनात बापा तू काम कर. पवित्र आत्मा तू काम कर, कारण हे वचन मनुष्याचं नाही, तुझ्या मुखातला शब्द आहे, आणि तुझं वचन मनुष्याचं जीवन बदलणार आहे, मनाचं पुनरुज्जीवन करणार आहे. देवापा, आज बसलेल्यांपैकी, ऐकणाऱ्यांपैकी जे कोणी वेगवेगळ्या बंधनात आज असतील, जगिक गोष्टीत असतील, पापामध्ये असतील, प्रभू त्या पापातून त्यांची सुटका कर, बंधनातून त्यांना सोडव, त्यांचं जीवन आशीर्वादित कर, त्यांचं जीवन तू बदल, तू त्यांची भेट घे पित्या, आणि त्यांचं जीवन तुझ्या आनंदाने आणि शांतीनं भर. ही तुझ्याकडे मी प्रार्थनाने विनंती करते. सर्व प्रियजनांना मी तुझ्या हाती देते. प्रभू, ही भक्ती आशीर्वादित केलीस, हे वचन आशीर्वादित केलेस, आमच्याशी बोललास, त्याबद्दल तुला धन्यवाद देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमीन.